नमस्कार मित्रांनो, 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे। तर ती कोणती नवीन योजना आहे आणि कोणत्या नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील आहे आणि आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात येणार आहे। म्हणजे राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मोठा दिलासा या योजनेमार्फत होणार आहे। आता मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि यात आता कोणते नागरिक या योजनेत नोंदणी करू शकतात तर या ठिकाणी दिलेले आहे की 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। म्हणजे 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापर्यंत किंवा 2 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि ते ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता या योजनेत कोणकोणते लाभार्थ्यांना भेटणार आहे? ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे, तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे। म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहे 65 वर्षावरील त्यांना अपंगत्व आणि अशक्तपणा येत असतो आणि अपंगत्व आणि अशक्तपणाचे निराकरण करण्यासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी आता शासन या ठिकाणी मदत देणार आहे। त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मन स्वास्थ्य केंद्रे आणि योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे, यासाठी की त्यांचे मानसिक स्वास्थ्य हे संतुलित राहावं। आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, त्यानंतर स्क्रीनिंग करण्यात येणार आहे आणि लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। आणि केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येत आहे, परंतु मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे। आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी 480 कोटी रुपयाचा खर्च होणार आहे आणि 480 कोटी रुपयास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। आता मुख्यमंत्री वयोश्री योजनेविषयी नवीन GR काढण्यात येणार आणि त्यानंतर पुढे लाभार्थ्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे। तर याच्याविषयी अजून काही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती भेटेल। तर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ इतर नागरिकांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून जे ज्येष्ठ नागरिक आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।